कल्याणमध्ये दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काळं फासलंय। गेल्या काही महिन्यांपासून कोमात गेलेल्या कल्याणमधील मनसेला आता पुन्हा जाग आली असून मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतल्याचं दिसत आहे। कल्याणमधील इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानांना मनसेनं काळं फासत आपला विरोध व्यक्त केलाय। तसंच या दुकानदारांना 2 दिवसांचं अल्टिमेटम दिलं असून मराठी पाट्या न लावल्यास आणखी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक नवीन दुकानं सुरू झाली आहेत, तर अनेक दुकानदारांनी नूतनीकरण केलं आहे। मात्र या दुकानांवरील आपल्या दुकानाच्या नावाच्या पाट्या केवळ इंग्रजीमध्ये लावल्या होत्या। नेमका हाच मुद्दा कल्याण शहर मनसेनं हाती घेत ज्या दुकानांवरती इंग्रजी पाट्या होत्या त्यांना काळं फासत आपला निषेध व्यक्त केला। येथील शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक परिसरात असणाऱ्या विविध दुकानांच्या पाट्यांना काळं फासत 2 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आलंय। यावेळी काही दुकानांवरती इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या असतानाही त्यांना काळं फासल्याचं दिसून आलं। यावेळी झालेल्या आंदोलनात प्रदेश अध्यक्ष काका मांडले, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, महिला आघाडीच्या शीतल विखणकर, स्मिता खरे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान कल्याण शहर मनसेला मराठीच्या मुद्द्याला अचानक कशी काय जाग आली असा प्रश्न मात्र नागरिकांसमोर उपस्थित झालाय। मुळात ते हॉटेल जे माझ्या काकांचं असेल आणि काकांचं असलं तरी आम्ही जे मराठी पाट्यांना त्यांनी निवेदन दिलेलं, पत्रपाट्या मराठी पाट्यांनी दिलेलं, मी सांगितलेलं मराठी पाट्या 15 दिवसात देतो म्हणून, म्हणजे कुठल्या प्रकारचं त्यांनी दाखवलं नाही आणि त्यांच्यावरती पण त्या पाट्यावरती काळा फासण्यात आलेला आहे। पण ही गोष्ट सुरुवातीला माहीत नव्हती का? तर माहीत होते, त्यामुळे सांगतात की तसंच आम्ही सगळ्यांना मराठी पाट्यांचं पत्र दिलेलं एक मी महाराष्ट्र निमित्ताने दिलेले, तर त्या काय माझ्या हॉटेल काकांचं जे सुट्टी हॉटेल त्यांना हे पत्र दिलेलं होतं, त्यांनी सांगितलं करून घेतो म्हणून, मरणपत्रही दिलेलं, तरी सुद्धा नव्हतं माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही जाऊन तिकडे मराठी पाट्यांचं गाळ्या आम्ही फासले तिकडे।